आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे। कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा मवियाचा आरोप। घोळासंदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका। नाशिक, नंदुरबारसह जळगावमध्ये फडणवीसांच्या प्रचार सभा होणार। शहादाच्या जनता चौकामध्ये फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी। भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्याने लोकशाही पुन्हा कलंकित। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवर टीका। लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसतायत, सामनातून निशाणा। अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते धरणं आंदोलन करणार। दुपारी 3 वाजता बोरिवली इथे आंदोलन केलं जाणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। आज खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी-अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळाराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळाराजे पाटील 302 मधील आरोपी, उमेश पाटलांचा आरोप।